चातुर्मास इथं करण्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे किंवा कारण एवढेच आहे की या चातुर्मासाच्या माध्यमातून विश्व शांती, जनकल्याण आणि समाजातील जे युवक आहेत या युवकांना योग्य दिशानिर्देशन, प्रत्येकच समाजातील युवकांना योग्य दिशानिर्देशन, कारण पूज्य आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या संघामध्ये जितके साधू आहेत ते सर्व साधू युवा आहेत, 30-35 वर्षाच्या आतील साधू आहेत आणि सगळे साधू वेल एज्युकेटेड, ग्रॅज्युएटेड आणि अनेक नामांकित मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत असताना त्या कंपनीला रिझाइन देऊन पूज्य महाराजांच्या संघामध्ये साधू बनलेले आहेत आणि या युवा साधूंकडून आपल्या समाजातील किंवा आपल्या आसपासच्या भागातील प्रत्येक युवा युवतींना धर्मप्रभाव आणि आपल्या जीवनाचा उद्धार होण्याचा मार्ग सगळ्यांना मिळावा, निर्व्यसनता, व्यसनापासून दूर राहणं, सदाचारपूर्वक जीवन जगणं आणि विश्व कल्याण, विश्व शांती या हेतूतून आपण हा चातुर्मास करतो. फक्त जैन समाजाच्या कल्याणासाठी नाही किंवा जैन समाजासाठी किंवा जैन समाजातील श्रावकांच्यासाठी चातुर्मास होते असं नाही, तर विश्व कल्याण आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला या चातुर्मासापासून लाभ व्हावा, आध्यात्मिकताची गोडी वाढावी आणि आध्यात्मिकताच्या गोडीतून सदाचारपूर्वक जीवन जगता यावं याच्यासाठी हा चातुर्मास केलेला आहे. आणि या चातुर्मासामध्ये होणार काय आहे? या चातुर्मासामध्ये आचार्य विशुद्ध सागर महाराजांच्या प्रत्येक रविवारी विशेष प्रवचन, विशेष विषयांच्या वरती विशेष प्रवचन होतील. तदनंतर एक सर्व धर्म संमेलन देखील मी तुम्हाला पुढच्या काळामध्ये त्याविषयी तारीख वगैरे देईल, पण एक सर्व धर्म संमेलन प्रत्येक धर्मातील धर्मगुरूंना एका मंचावरती आणून विश्व शांती आणि या दुनियामध्ये शांती कशी प्रस्थापित केली जाईल, समाजामध्ये शांतता कशी प्रस्थापित केली जाईल, सदाचारपूर्वक जीवन कसं जगता येईल याच्यावरती जनसामान्यांना उद्बोधन करण्यासाठी एका मंचावरती सर्व धर्म संमेलन देखील घेण्याचा प्रयोजन आहे. तदनंतर अनेक युवक युवतींच्यासाठी अनेक शिबिरे, युवक युवतींना सक्षमीकरण करण्यासाठी, प्रत्येक समाजातील घटकाला सक्षम कसं बनता येईल, सदाचारपूर्वक जीवन कसं जगता येईल याच्यासाठी अनेक विशेष कार्य आणि कार्यक्रम घेण्याची नियोजन या 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये आपण करत आहोत. आणि या 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये दक्षिण भारत नव्हे तर उत्तर भारतातून, भारताच्या अनेक कानाकोपऱ्यातून या भागामध्ये लोकांची उडी वाढणार आहे. कारण आचार्य विशुद्ध सागर महाराज हे दिगंबर जैनाचार्यामध्ये सर्वश्रेष्ठ साधू मानलेले साधू आहेत आणि आचार्य महाराजांनी आजपर्यंत 200हून अधिक ग्रंथांची स्वरचना केलेली आहे. आचार्य महाराजांच्या संघामध्ये त्यांनी दीक्षा दिलेले 61हून अधिक साधू आहेत आणि या चातुर्मासामध्ये 26 साधू आचार्य महाराजांच्या सोबत चातुर्मास करत आहेत. अशा या संघाची विशेषता आहे आणि आचार्य महाराजांच्या सोबत असणारे फक्त जैन अनुयायी नव्हे तर इतर समाजातील लोकही आचार्य महाराजांचे भक्त आहेत, आचार्य विशुद्ध सागर महाराजांचे भक्त आहेत. आणि हा चातुर्मास एक विशेषतापूर्ण नाविन्यपूर्ण चातुर्मास होत आहे आणि मठाची प्राचीन इतिहास आहे आणि या मठाला 743 गावांचा वैभव लाभलेला आहे आणि या मठाच्या माध्यमातून 743 गावातील समस्त श्रावक आणि श्राविका, समस्त जनसमुदाय या चातुर्मासाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्र येईल आणि विशेष धर्मप्रभावना या ठिकाणी होईल. आणि हा चातुर्मास नांदणीतीलच लोकांचा नाही तर नांदणीच्या आसपास आणि मठाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या 743 गावातील प्रत्येक लोकांचा हा चातुर्मास आहे आणि हा कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी बहुतांश या 743 गावातील तर येतीलच, पण याच्यापेक्षा जास्त बाहेर भागातील म्हणजे जसं मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, दिल्ली आहे, यूपी आहे, बिहार आहे, या सर्व प्रांतातून आणि ते कर्नाटक आणि बंगालमधून ही लोक या चातुर्मासासाठी अवश्य पधारतील. कारण पूज्य आचार्य विशुद्ध सागर महाराजांचे भक्त पूर्ण भारतभर विखुरलेले आहेत आणि या माध्यमातून ते प्रत्येक 4 महिन्यामध्ये सेवा करण्यासाठी ते या ठिकाणी येत असतात. तर हा चातुर्मास एक विशेष नाविन्यपूर्ण चातुर्मास होणार आहे. आणि 14 तारखेला जो प्रवेश आहे आचार्य विशुद्ध सागरजी महाराजांचा मंगल प्रवेश 14 तारखेला होणार आहे. सकाळी ठीक 8 वाजता हा प्रवेश प्रारंभ होईल आणि या प्रवेशामध्ये अनेक भक्त लोकांची गर्दी असेल आणि सर्व तुम्ही लोकही पत्रकार लोकांनी भक्त लोकांना आवाहन करावं की येणाऱ्या या चातुर्मासामध्ये 14 तारखेच्या मंगल प्रवेशाप्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या प्रसंगी येणाऱ्या भक्तगणांच्या राहण्याची व्यवस्था
भोजनची व्यवस्था आदी समस्त व्यवस्था नांदणीचे कमिटी वर्ग, आपले विश्वस्त वर्ग या सर्व लोकांनी आणि चतुर्मास कमिटीचे अध्यक्ष असतील या सर्व लोकांनी ही जिम्मेदारी, ही जबाबदारी घेतलेली आहे आणि येणाऱ्या भावी भक्तांची राहण्याची, भोजनाची सर्व व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आणि हा चतुर्मास एक अनोखा चतुर्मास, एक आगळा वेगळा चतुर्मास आपण करत आहोत. फक्त जैन समाजाला नव्हे तर समस्त विश्वव्यापी या सर्व समाजांना सामावून घेऊन जाऊन आपण हा चतुर्मास करत आहोत. आणि कलश स्थापनेची 20 जुलै 2024 कलश स्थापना म्हणजे आपण कोणतेही कार्य करत असताना एक मंगल कलशाची स्थापना करत असतो. तर हे महामोठा चतुर्मास म्हणजे 4 महिन्यापर्यंतची कालावधी आहे. हा चतुर्मास निर्विघ्न सानंद संपन्न होण्यासाठी आणि या चतुर्मासामध्ये सर्वांना आनंद आणि आध्यात्मिकतेचा ओढी लागण्यासाठी एक कलशाची स्थापना केली जाते. तो विशेष कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. हा कार्यक्रम 20 जुलैला दुपारी 1 वाजता आपल्या श्री क्षेत्र ऋषभाचलवरती म्हणजे नांदणीमध्ये श्री क्षेत्र आदिनाथ भगवंताची जी 31 फुटाची ब्रँड मूर्ती आहे त्यांच्या श्री चरणामध्ये हा महामोठा कार्यक्रम 20 तारखेला आपण घेऊ. आणि त्याच्यानंतर 31 तारखेला गुरुपौर्णिमा. आपल्याला सर्वांना माहिती आहे गुरुंचे एक विशेष स्थान आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. जब तक गुरु नाही तब तक जीवन सुरू नाही असं म्हटलं जातं. तर त्या गुरुपौर्णिमेचं गुरु महाराजांचं एक पूजन, अर्चन, आवाहन आणि त्यांचा विनय या पद्धतीचे कार्यक्रम 31 तारखेला होईल. आणि 22 तारखेला वीर शासन जयंती, भगवान महावीरांचे शासन प्रारंभ झालेलं म्हणून त्यावेळी 22 तारखेला वीर शासन जयंती हा 3 दिवसाचा कार्यक्रमही या पद्धतीने आपण घेणार आहोत. आणि